नमस्कार. या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आंध्र प्रदेशातील उर्वरित मंदिरे दाखवणार आहोत. तर आत्ता आम्ही निघालोय काकीनाडा येथील रामनयप्पा पेठा या भागातील श्री ऐश्वर्या अंबिका आणि भगवान सुंदरेश्वर मंदिर पाहायला. हे मंदिर प्रामुख्याने भगवान शिव म्हणजेच सुंदरेश्वर स्वामी आणि माता पार्वती म्हणजेच देवी ऐश्वर्या अंबिका यांना समर्पित आहे. या मंदिर परिसरात लक्ष्मी गणपती, हनुमान आणि सुब्रमण्यम स्वामी म्हणजेच कार्तिकेय यांच्याही मूर्ती आहेत. त्यांची रोज पूजा केली जाते. समोर पडवी स्वरूपात हनुमानाचे मंदिर आहे. चारही दिशांनी बांबूचा आधार देऊन छतावर पेंड्या रचून आकर्षक असे मंदिर तयार केले आहे. श्री पीठम हे केवळ एक मंदिर नाही, तर तिथे एक वेद पाठशाळा जिथे वेदांचे शिक्षण दिले जाते आणि एक गोशाळा देखील आहे. श्री पीठम आश्रमाची स्थापना पूज्य स्वामी परिपूर्णानंद सरस्वती यांनी केली आहे. ते हिंदू धर्माच्या प्रसारासाठी आणि कार्यासाठी ओळखले जातात. मंदिराची रचना अतिशय सुंदर असून येथील वातावरण ध्यान आणि प्रार्थनेसाठी उत्तम मानले जाते. येथील देवीच्या मूर्तीचे डोळे अतिशय विलोभनीय आणि चैतन्यदायी आहेत. येथे देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या 9 दिवसात देवीला वेगवेगळ्या रूपात जसे की गायत्री देवी, राजराजेश्वरी देवी या रूपात सजवले जाते. या काळात आंध्र प्रदेशातून हजारो भक्त दर्शनासाठी आणि कुंकुमार्चन सेवेसाठी येतात. मंदिराला भेट देण्याची वेळ सकाळी 5 ते सकाळी 11:30 आणि सायंकाळी 4:30 ते रात्री 8:30 अशी आहे. आता आम्ही आलोय श्री भवनारायण स्वामी मंदिर पाहायला. हे मंदिर आंध्र प्रदेशातील काकीनाडा शहराजवळ सर्पवरम येथे असलेले अतिशय प्राचीन आणि ऐतिहासिक हिंदू मंदिर आहे. भगवान विष्णू म्हणजेच भवनारायण स्वामी आणि देवी लक्ष्मी म्हणजेच राजलक्ष्मीला समर्पित असलेले हे मंदिर आहे. हे मंदिर काकीनाडा शहरापासून 5 किलोमीटर अंतरावर आहे. मंदिराच्या आवारात 27 नक्षत्रांशी संबंधित झाडे लावण्यात आली आहे. महर्षी मंदिराच्या शापमुक्तीशी हे मंदिर जोडलेले आहे. मंदिरासमोरील मुक्तिगुंडम नावाच्या पवित्र तळ्यात ज्यात कमळे सोडलेली असतात, त्याच तळ्यात स्नान करून नारदांना शापातून मुक्ती मिळाली अशी आख्यायिका आहे. या प्राचीन मंदिराचे बांधकाम खूप भव्य आहे. मंदिराला आकर्षक नक्षीकाम केलेले खांब, मोठे सभामंडप आणि भव्य गोपुरे आहेत. या मंदिराचे बांधकाम सुमारे 500 वर्षापूर्वीचे जुने आहे. काही ऐतिहासिक नोंदीनुसार हे मंदिर चोळ राजा क्रिमिकांठा चोला म्हणजेच कुलुतुंग चोला यांनी 1465 मध्ये बांधले. हे मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI द्वारे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले गेले आहे. मंदिराचे उत्तरेकडील गोपुरे आणि पूर्वेकडील सिंहद्वार भव्य भिंतींनी वेढलेले आहेत. या मंदिरात 3 प्रतिष्ठापना आहेत, ज्यांना छोटी देवळे असेही म्हटले जाते. मंदिर आठवड्याच्या सर्व दिवशी सकाळी 6 ते 11 आणि सायंकाळी 5 ते 8 या वेळेत खुले असते. मंदिरात जाताना शालीन पोशाख परिधान करावा लागतो. या मंदिराच्या बाहेरच्या आवारात गोशाळा आहे. या मंदिरात तुपात बनवलेला रव्याचा खमंग लाडू अल्प दरामध्ये मिळतो. तसेच मंदिरामध्ये अनेक प्रकारची पुस्तके सुद्धा विकत मिळतात. सुंदर नक्षीकाम केलेले हे भवनारायण मंदिराचे कळस अगदी पाहण्यासारखे आहे. श्री भवनारायण मंदिर पाहून आता आम्ही आलोय श्री बाला तिरुपूर सुंदरी मंदिर पाहिला. हे मंदिर काकीनाडा शहरातील प्रमुख सूर्यराव पेठ परिसरात वसलेले आहे. हे बाला त्रिपुरा सुंदरी नावाने देवी पार्वतीला समर्पित असलेले एक भव्य मंदिर आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर एक मोठा ध्वजस्तंभ आहे आणि त्याच्या पुढे तुळशी माड, बळीपीठ असून गर्भगृहाकडे तोंड करून नंदी भगवान आहेत. या मंदिराचे छत विविध चित्रांनी सुशोभित असून मंदिराच्या रचनेला आधार देणाऱ्या 4 याळी मूर्ती आहेत. मूळ स्थानात एक शिवलिंग आहे,
ज्यावर पंचलोक पात्रातून पवित्र पाणी ठिपकते. येथील मुख्य देवता श्री रामलिंगेश्वर आहेत, जे भगवान शिवाचा अवतार आहेत. त्यांची पत्नी बाला त्रिपुरा सुंदरी या देवी पार्वतीचा अवतार आहेत. या मंदिराचा इतिहास सांगायचे झाले तर हे मंदिर 200 वर्षापूर्वी जुने असल्याचे मानले जाते. मंदिराच्या बागेत सरस्वतीची मूर्ती असून तिच्याजवळ 4 स्तंभांचा एक यज्ञमंडप दिसतो. या मंदिराला विशेष महत्त्व आहे, कारण भगवान रामदेवी सीतेला आपल्या मांडीवर बसवतात, जे भद्राचलम रामाप्रमाणेच आहे, आणि त्यांच्या समोर त्यांचे आवडते शिष्य अंजनेय स्वामी यांची मूर्ती आहे. मंदिराचे सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे उगादीच्या दिवशी आणि त्यानंतरच्या 5 दिवसांपर्यंत देवी बाला त्रिपुरा सुंदरीला सोन्याची साडी नेसून सजवले जाते. या मंदिराला भेट देण्याची वेळ सकाळी 5:30 ते 12 आणि सायंकाळी 5 ते 9 अशी आहे. आता आम्ही आलोय काकीनाडा समुद्रकिनारा पाहायला. पावसाचा जोर काही कमी होईना, पण समुद्रकिनारा पाहायची इच्छा खूप जास्त होती, त्यामुळे आम्ही या ठिकाणी आलोय. तर चला पाहूयात आपण काकीनाडा समुद्र. काकीनाडा समुद्रकिनारा हा दक्षिण भारतातील सर्वात स्वच्छ आणि शांत समुद्रकिनाऱ्यांपैकी एक मानला जातो. हा किनारा सुवर्ण वाळू आणि निळ्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील लाटा अतिशय सौम्य असल्याने हा भाग पर्यटकांसाठी सुरक्षित आणि सुखद आहे. हा समुद्रकिनारा आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात बंगालच्या उपसागराच्या किनाऱ्यावर वसलेला एक अतिशय सुंदर किनारा आहे. हा किनारा सुमारे 15 किलोमीटर लांबीचा आहे. येथे दरवर्षी काकीनाडा सागर समारोह नावाचा 4 दिवसाचा मोठा उत्सव आयोजित केला जातो, जो पर्यटकांना चालना देतो. समुद्रकिनारा सर्वांसाठी खुला असून कोणतीही प्रवेश फी या ठिकाणी नाही. या ठिकाणी अल्पोपहार आणि पेयांसाठी मर्यादित स्टॉल्स आहेत. समुद्रकिनाऱ्याजवळ मूलभूत स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध आहे. कोरिंगा वन्यजीवन हे भारतातील 2ऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खारफुटीचे जंगल असून समुद्रकिनाऱ्यापासून जवळ आहे. येथून जवळच होल आयलंड आहे. हा नैसर्गिक बेट असून तो काकीनाडा बंदराचे रक्षण करतो. या समुद्रकिनाऱ्याला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा काळ हवामानानुसार अतिशय योग्य आहे. काकीनाडा समुद्रकिनारा पाहून आम्ही आलोय श्री स्वामी समर्थ मठात. या मठाला श्री स्वामी समर्थ गुरुपीठ दिंडोरी प्रणीत या नावाने संबोधले जाते. हे मंदिर आंध्र प्रदेशातील पिठापुरम भागातील गोदावरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे व शांततापूर्ण आध्यात्मिक केंद्र आहे. हे ठिकाण प्रामुख्याने भगवान दत्तात्रेयांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या जन्मस्थानाजवळ म्हणजेच श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानाजवळ स्थित आहे. हे मंदिर पिठापुरममधील कथुलगुडेम भागामध्ये आहे. हे ठिकाण अतिशय शांत आणि शिस्तबद्ध मानले जाते. येथे मुख्यत्वे महाराष्ट्रातील भाविक आणि व्यवस्थापक कार्यरत असतात. हे गुरुपीठ दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा एक भाग आहे. या सेवा मार्गाचे मुख्य प्रधान केंद्र दिंडोरी नाशिक महाराष्ट्र येथे आहे. हे केंद्र अध्यात्मासोबतच 80% समाजसेवा आणि 20% आध्यात्मिक उपक्रम राबवते. या कार्यात प्रामुख्याने व्यसनमुक्ती, सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन, आरोग्य शिबिरे आणि भारतीय संस्कृतीचे जतन यांसारख्या सामाजिक कार्यांचा समावेश आहे. या केंद्राच्या आवारात बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी श्री स्वामी समर्थ भवन भक्त निवास आहे. या ठिकाणी भाविकांना
उत्तम राहण्याची सोय उपलब्ध आहे. या ठिकाणी निवांतपणे बसून नामजप किंवा आराधना करण्याची जागा सुद्धा आहे. मंदिरात नित्य दुपारी 1च्या सुमारास आरती असते व आरती झाल्यानंतर भक्तांसाठी महाप्रसाद असतो. या मंदिरात महाराष्ट्रातील देवी देवतांच्या पूजनाचे महत्त्व, सणवाराचे महत्त्व चित्रांद्वारे उभारून व फलकाद्वारे माहितीचे सादरीकरण अत्यंत सुंदर पद्धतीने करून महाराष्ट्राची अस्मिता जपली आहे. आम्ही आता आलोय श्री गोपालबाबा आश्रम पाहायला. पिठापुरम येथील गोपालबाबा आश्रम हे भगवान दत्तात्रेयांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पावन जन्मभूमीत म्हणजेच आंध्र प्रदेशात असलेले अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक केंद्र आहे. या आश्रमाची स्थापना सद्गुरू परमात्मा श्री गोपालबाबा महाराज यांच्या दिव्य प्रेरणेने झाली. गोपालबाबा हे दत्तात्रेय परंपरेतील एक महान अवधूत संत मानले जातात. श्री गोपालबाबांच्या आज्ञेवरून सन 2008 मध्ये आश्रमात अखंड धुनी म्हणजेच पवित्र अग्नी प्रज्वलित करण्यात आली. ही पवित्र अग्नी आजही अखंड सुरू आहे. आश्रमात प्रामुख्याने 3 महत्त्वाचे उपक्रम राबविले जातात. त्यामध्ये नित्य अन्नदान, विद्यादान, वस्त्रदान व आरोग्य सेवा अशा प्रकारच्या सामाजिक व धार्मिक सेवा अखंडपणे चालवल्या जातात. आश्रमाच्या अन्नशाळेत एक मोठी चूल आहे जिथे वर्षानुवर्ष स्वयंपाक केला जातो. दररोज दुपारी 12 ते 3 या वेळेत परिसरातील गोरगरीब, अनाथ, रुग्ण आणि प्रवाशांसाठी महाअन्नदान केले जाते. बाबांच्या नावामध्येच गोपाल असल्याने सन 2014 पासून आश्रमात एक सुंदर गोशाळा सुरू करण्यात आली. गोपालबाबा आश्रम पाहून आता आम्ही आलोय भगवान श्री वीर व्यंकट सत्यनारायण स्वामी मंदिर पाहायला. हे स्थान हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर भगवान श्री वीर व्यंकट सत्यनारायण स्वामी म्हणजेच भगवान विष्णूचा अवतार यांना समर्पित आहे. येथे सत्य देवतांसोबत देवी अनंतलक्ष्मी आणि भगवान शिव देखील विराजमान आहेत. हे मंदिर द्रविडियन शैलीमध्ये व भव्य रथाच्या आकारात बांधण्यात आले असून त्याला 4 कोपऱ्यात 4 चाके आहेत. मुख्य प्रवेशद्वार सोन्याने मढवलेले आहे. हे मंदिर सत्यनारायण पूजेसाठी आणि व्रतासाठी जगभर प्रसिद्ध आहे. येथे तेलुगू आणि हिंदी भाषेत सत्यनारायण पूजा घातल्या जातात. अन्नवरम मंदिरात गव्हाच्या रव्याचा शिरा हा प्रसाद खूप प्रसिद्ध आहे. मंदिराच्या परिसरात गोशाळा देखील आहे. येथे गुरांना चारण्यासाठी गवताच्या पेंढ्या तसेच ओले कडधान्य विकत मिळतात. ऑक्टोबर ते मार्च या महिन्यात येथील हवामान खूप छान आणि सुखद असते. कार्तिक मास एकादशी आणि मे महिन्यात होणारा स्वामींचा कल्याणम उत्सव म्हणजेच विवाह सोहळा या दरम्यान येथे प्रचंड प्रमाणात गर्दी असते.
या मंदिराच्या जवळूनच पवित्र पंपा नदी वाहते. विष्णू मंदिर पाहून आता आम्ही आलोय अनघा लक्ष्मी दत्तात्रय मंदिर पाहायला. हे मंदिर श्री दत्त संप्रदायातील एक महत्त्वाचे आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर भगवान दत्तात्रयांचे पहिले अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान असून पूर्व गोदावरी जिल्हा आंध्र प्रदेशातील पिठापूर या ठिकाणी आहे. अनघा म्हणजे दत्त स्वरूप महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली या तीनही शक्तींचे एकत्रित दिव्य रूप म्हणजेच अनघा लक्ष्मी होय. त्या श्री दत्तात्रयांच्या पत्नी मानल्या जातात. येथील मंदिरात श्री अनघा देवीचे भव्य आणि सुंदर रूप पाहायला मिळते. या मंदिराच्या परिसरात श्री कुकुटेश्वर मंदिर आणि श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मस्थान व त्यांच्या पादुका देखील आहेत. दत्त संप्रदायात अनघा लक्ष्मीचे व्रत खूप महत्त्वाचे मानले जाते, ज्यामध्ये अनघा लक्ष्मी आणि अनघा स्वामींची पूजा केली जाते. या क्षेत्रात अनघाष्टमी व्रत फार मोठ्या प्रमाणात केले जाते. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला हे व्रत केले जाते. या मंदिराला भेट देणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील दत्त भक्तांची संख्या खूप मोठी आहे. मंदिरात मराठी आणि हिंदी भाषा सहज समजते, त्यामुळे भाषेची कोणतीही अडचण या मंदिरात येत नाही. हे मंदिर सकाळी 6 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 4:30 ते रात्री 8 या वेळेत दर्शनासाठी खुले असते. मंदिराच्या दक्षिण द्वारासमोर सुंदर सरोवर पाहायला मिळते. अशा प्रकारे आम्ही पिठापुरममधील सर्व मंदिरांचा व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचून अखेर पुण्याच्या परतीचा प्रवास करतोय. तर चला पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.